बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात ठळक बातम्या। महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त 5 महिन्यात 39 लाख कसे आले? राहुल गांधी यांचा सवाल। टायगर जिंदा है, वज्रमूठ मजबूत, 100% आम्ही कुठेच जाणार नाही, अरविंद सावंतांचा 7 खासदारांच्या साक्षीने शब्द। पालकमंत्री पदाच्या वादात रायगडच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता, त्याचा लवकरच बंदोबस्त करणार आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर प्रहार करत पारदर्शक पद्धतीने डेटा सादर करण्याची मागणी केली आहे। राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्रात निवडणुकीत अनेक गैरप्रकार झालेत, पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर 5 महिन्यात मतदार का वाढले, 5 वर्षात 44 लाख असताना 5 महिन्यात 39 लाख कसे आले, मतदार यादीत अनेक अनियमितता झाल्या आहेत, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फोटोसह मतदार यादी द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सकाळपासून राजकीय वर्तुळात रंगली होती। त्यानंतर अवघ्या 5 तासातच ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी एकत्र येत वज्रमूठ दाखवली। आम्ही 9 जण एकत्र असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहोत, असं खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असलेल्या ठाकरे गटाच्या 9 खासदारांनी सावंत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। संजय दिना पाटील कामात व्यस्त असल्याने उपस्थित नसल्याचं सांगण्यात आलं। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। इतर जिल्ह्यांचा वार्षिक विकास आराखडा तयार झाला, मात्र रायगड जिल्ह्याची यावर अद्याप बैठक सुद्धा झाली नाही, त्यामुळे पालकमंत्री पदाच्या वादात रायगडच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। दोन्ही पक्षांनी समोपचाराने हा वाद मिटवावा अशी अपेक्षा रायगडमधील नागरिक व्यक्त करतायत। नाही, मला वाटतं या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शासन, आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच, आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास कामं करण्याची गरज आहे, शासन निश्चित, जरी ते नाही घेतलं तरी पण त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या साठी काय चुकीचा होणार नाही। जे होईल ते चांगलं होईल। थोडी जी काय तांत्रिक बाबीची अडचण आहे ती काही दिवसात दूर होईल आणि त्याची वेगळी मीटिंग आम्ही घेऊ शकतो, तसं काय हरकत नाही आहे। आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला जलद हा आराखडा तयार करून आम्ही पुढच्या बाबी विस्तृत करू। बीडच्या मेंगडेवाडीत बिबट्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। सर्व यंत्रणा हलवणार पण बिबट्याचा बंदोबस्त करणार, असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय। हल्ल्यात झालेल्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी शासनातर्फे मदत करण्यात येईल, तसंच लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद केलं जाईल, असं आश्वासनही आमदार धस यांनी दिलंय। तर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर या बिबटला अरेस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करू। बाकी कोणाचं वासरू खाल्लं, कोणाची शेळी खाल्ली, कोणाचं वगार खाल्लं, अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात बिबटच्या बाबतीत त्याची नुकसान भरपाई आम्ही तातडीनं त्या ठिकाणी देतो। आणि या बाबतीतली सुद्धा सौभाग्यवती बोबडेंची आणि जो येवले मुलगा आहे त्याच्यावरचा संपूर्ण उपचार सरकार करील, शासन करतं। आणि यांच्या बाबतीमध्ये आम्ही 3 दिवसाच्या आत 20 लाख रुपये डिपॉझिट आणि 5 लाख रुपये रोख स्वरूपाची रक्कम हे आम्ही बोबडे कुटुंबियांना त्या ठिकाणी देऊ। परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असून बळीराजा कर्जबाजारी झाला असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय। राज्यातील 1,46,00,000 शेतकऱ्यांच्या डोक्यावर तब्बल 7,38,000 कोटी रुपयांचं थकीत कर्ज असल्याचं त्यांनी सांगितलंय। इतर राज्यांची तुलना करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज जास्त आहे, असं देखील ते म्हणाले। महाराष्ट्रातल्या 1,46,00,000 खातेदार शेतकऱ्यांच्या डोक्यावर 7,38,000 कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे। ही आकडेवारी माझी नाही तर कृषी मंत्र्यांची आहे, त्यांनी संसदेमध्ये दिलेली। दक्षिणेकडचा आपल्याच देशातलं राज्य तामिळनाडू, या राज्यामध्ये 2,88,00,000 खातेदार शेतकरी असून सुद्धा
त्यांच्या डोक्यावर 3,48,000 कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे. महाराष्ट्राची आणि तामिळनाडूची तुलना केली किंवा इतर राज्यांची तुलना केली तर कितीतरी जास्त कर्ज महाराष्ट्रातल्या बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडून दिल्याच्या रागातून खोपोलीतील दोघांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रायगडच्या खालापूर येथे ही घटना घडली. गोरक्षकांनी मंगळवारी पिकअप गाडी पकडून दिल्याचा राग मनात धरून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडलंय. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरातील चौकाचौकात कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी डिजिटल बोर्ड लावण्यात येत आहेत. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार म्हणजे होणारच असा मजकूर लिहित त्यामध्ये अस्सल कोल्हापुरी भाषेत संदेश देत विरोधकांना इशारा देखील या बोर्डाच्या माध्यमातून देण्यात आलाय. सध्या हे बोर्ड कोल्हापूर शहरात चर्चेचा विषय बनलाय. फरक लावलाय, काय सांगाल? अजून विलंब झाले. खरं तर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून कोल्हापुरातल्या सर्व पक्षीयांच्या वतीनं हद्दवाढीच्या संदर्भातलं आंदोलन तीव्र करण्यात येत आहे. मागच्या वेळेला शिवाजी पेठेमध्ये अर्ध शिवाजी पेठेविषयी हे डिजिटल पोस्टर लावलं. आज मिरज टिकटी चौकात लावतोय. अशा कोल्हापुरातल्या विविध भागामध्ये डिजिटल पोस्टर लावून जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. यानंतर कोल्हापुरातल्या तालीम संस्था मंडळे याही सर्व लोकांना यामध्ये सहभाग करून घेण्यात येणार आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेऊन कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे. ही नैसर्गिक वाढ आहे. कोल्हापुराची जी काही आज स्थिती झालेली आहे, कोल्हापूर अक्षरशः गुदमरलेलं आलेलं आहे. त्यामुळे हद्दवाढ घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सर्व कोल्हापुरांच्या वतीनं हे आंदोलन हद्दवाढ घेऊनच हे आंदोलन थांबेल. भंडाऱ्याच्या पिंपळगाव येथील भव्य शंकरपटात मध्य प्रदेशातील शिवनी येथील डोंगरिया शेरा या बैल जोडीने बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या रोमहर्षक शर्यतीत ट्रॅक्टरचा प्रथम पुरस्कार या बैल जोडीचे मालक अजिम पटेल यांना मिळाला. द्वितीय क्रमांकाची बुलेट हार्दिक शर्मा यांना तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा मोटरसायकलचा बहुमान शुक्ला देवा आणि लोकचंद पटले यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले उपस्थित होते. बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता
समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. अवैधरित्या भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय. एका बांधकाम साईटवर काम करत असताना नाशिकच्या आडगाव भागातून त्यांना पकडण्यात आलंय. नाशिक पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती. मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत. तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत. तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती. त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती. माळी साहेब कुठे आपण? अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे. काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत. भंडाऱ्याच्या साकोलीत लकी ड्रॉच्या आमिषाने ग्राहकांना गंडा घालणाऱ्या शुभ महालक्ष्मी एंटरप्राइजेसच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 2,500 ग्राहकांची तब्बल 1,25,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे साकोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येते. पुणे सासवड मार्गावरील बोपदेव घाटात सकाळी 8च्या सुमारास ट्रक आणि PMPL बस यांमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या घाटात नेहमीच अपघात होत असल्याने तीव्र वळणांचे रुंदीकरण करण्याची मागणी वाहन चालक करतायत. या बातमीसह या बातमीपत्रात वेळ झाली आहे. इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.